नमस्कार मित्रांनो, उद्या आहे निर्जला एकादशी. वर्षभरात एकूण येतात 24 एकादशी. परंतु ह्या निर्जला एकादशीचं खास असं एक विशेष महत्त्व आहे. ते काय आहे हे आपण पाहू. मित्रांनो, एकदा महाभारतातील पांडवांनी महर्षी वेदव्यासांना विचारलं की माणसाची प्रगती व्हावी, अर्थ, काम, मोक्ष, संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी कोणता उपाय करावा. त्यावेळेस महर्षी वेदव्यासांनी त्यांना एकादशीच्या व्रताची माहिती सांगितली. त्यावेळेस त्यांनी उपवास करण्याचाही सल्ला दिला. त्याच वेळेस भीम यांनी सांगितले की माझ्या प्रकृतीमानाने मला सतत काही ना काहीतरी खावे लागते, कारण माझ्या पोटातील अग्नी हा शांत होण्यासाठी मला खाणं खूप गरजेचं असतं. मग माझ्यासाठी असा काही उपाय आहे का की मी वर्षभरातील एखादीच एकादशी केली तरी चालेल. त्याच वेळेस महर्षी वेदव्यासांनी भीमाला निर्जला एकादशीचं महत्त्व सांगितलं की ह्या निर्जला एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास केला तर तुम्हाला 24 एकादशी करण्याचं पुण्य प्राप्त होतं. फक्त या दिवशी पाणी बिलकुल ग्रहण करायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही आणि नेहमी परमेश्वराच्या भगवंताच्या सान्निध्यात राहायचं. त्यामुळे तुम्हाला या 24 एकादशींचं फळ या निर्जला एकादशीच्या दिवशी मिळेल. निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानसंध्या करून भगवंताला नमस्कार करावा व सूर्याला अर्घ्य द्यावा, सूर्याला नमस्कार करावा. तसेच पांडुरंगाला तुळस व्हावी, पांडुरंगाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा व पांडुरंगाचे, विष्णूचे, श्रीकृष्णाचे चिंतन करावे, नामस्मरण करावे. या दिवशी कोणताही आहार घेणे, पाणी पिणे टाळावे. म्हणजेच आपल्याला 24 एकादशी केल्याचं पुण्य मिळेल. म्हणूनच याला निर्जला एकादशी असं म्हणतात. विशेषतः या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विष्णवे नमः, पांडुरंग हरी वासुदेव हरी हा जप करावा. मित्रांनो, महर्षी वेदव्यासांनी भीमाला या एकादशीचं, निर्जला एकादशीचं महत्त्व सांगितल्यामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, ही एकादशीची माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर सांगा व अशाच नवनवीन माहितीसाठी भारत संस्कृती हे चॅनलसुद्धा जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.